हॅलो स्टुडंट, पाहतो मराठी युवक भारती यातील आपलं प्रकरण 8 रेशीम बंध. याचे लेखक आहे डॉक्टर युमा पठाण. यामध्ये लेखकांनी जे आहे ते लेखकांना निसर्गाची ओढ आहे. निसर्गातल्या बारीक सारीक गोष्टीचं ते निरीक्षण करत आहे आणि त्यामध्ये ते जे आहे निसर्गाचं आणि त्यांचं नातं जे आहे ते काय आहे, एखाद्या अतिशय जवळचं आहे, म्हणून त्यांनी त्यांच्या नात्याला रेशीम बंध हे नाव दिलं. लेखक जे आहे रात्री, मध्यरात्री आणि उत्तर रात्रीचं जे आहे ते वर्णन करत आहे. ते मध्येच उठतात. उठल्यानंतर ते जे आहे उठल्यानंतर ते आपली जे खिडकी आहे ती खिडकी उघडते आणि जे डायनिंग टेबलच्या चेअरवर जाऊन बसते. चेअरवर जाऊन बसल्यानंतर ते त्या खिडकीतून जे आहे ते बाहेरचं जे बाहेरच्या सौंदर्याचं, बाहेरच्या वातावरणाचं ते निरीक्षण करतात. मध्यरात्री उठल्यानंतर बाहेर बघतात आणि बाहेर बघितल्यानंतर ते म्हणतात की किती सुंदर जे आहे वातावरण आहे, शांत आहे. सगळे झाडं जे आहेत झोपून गेलेले आहे, पक्षीसुद्धा झोपून गेलेले आहे, पक्ष्यांचा किलबिलाट नाही. आणि ते म्हणत आहे की मध्यरात्र आहे, पण पहाट झाल्यानंतर हेच मध्यरात्रीचं वातावरण किती जे आहे सुंदर बनते, पक्ष्यांच्या किलबिलाटनं उठते. तर मग ते मध्यरात्री उठून विचार करत आहे की पहाट कधी होईल, पहाट कधी होईल, असं म्हणत ते जे आहे त्या खिडकीवर पाशी बसूनच राहतात आणि पहाट होण्याची जी वाट पाहत राहतात. इथपर्यंत आपण बघितलं होतं. नंतरचं बघा. सारं जग साखर झोपेत असतं. साखर झोपेत म्हणजे गाढ झोपेत असतं. साऱ्या चिंता, काळजी मिटलेल्या असतात. पण कसं समयवर आलेलं असतं. मला वाटतं आपलं खरं मन हेच असतं, जे दुःखाच्या पलीकडे कुठंतरी दूर गेलेलं असतं. आपलंच नव्हे तर या दुधाळ सायलीचं देखील, तांबडसर बोगनवेलीचं देखील, केशरी गुलमोहराचं देखील, जांभूळसर जॅकरोटचं देखील आणि किरमिजी, निळसर, पिवळसर इवल्याच्या इंद्रधनुष्य फुलांच्या घाणेरीचं देखील, पांढऱ्या शुभ्र निरक्तचंदनी चाफ्याचं देखील. ते म्हणत आहे की म्हणजे मनुष्य झोपी गेलेले असतात, साखर झोपेत असतात असं नाही, तर काय असतात सगळेजणच काय असतात, पक्षी, झाडं सुद्धा जे आहे ते काय असतात, झोपी गेलेले असतात, रात्री साखर झोपेत असतात. तर मग त्यांनी जे आहे ते उदाहरण दिलेलं आहे. तर गुलमोहर, किरमिजी, इंद्रधनू जे आहे हे सगळे जे आहे हे सगळे सुद्धा, चाफा देखील काय असतं, जे सगळे झाडं, पक्षी आणि मनुष्य देखील काय असते, साखर झोपेत असते. या साऱ्यांच्या आणि माझ्यामध्ये असं कोणतं बरं नातं आहे, कोणते रेशीमबंध आहेत, कोणती जवळीक आहेत, केव्हा पहाट होते आणि केव्हा मी या साऱ्यांना भेटतो, असूशी मला का बरं लागून राहते. हे रेशीमबंध कुठंतरी आदिमत्वाकडे तर मनाला ओढून नेत नाही ना. लेखकाला जे आहे निसर्गाचा काय आहे, ओढ आहे. निसर्गाची ओढ असल्यामुळे ते जे आहे ते झाडाकडे बघतात, झाडावर बघितल्यानंतर ते पक्ष्यांकडे बघतात. मग जे आहे ते ते म्हणत आहे की मलाच का बरं असं वाटते की पहाट कधी होईल, मग पहाट झाल्यानंतर त्या झाडावर पक्षी बसतील. मला म्हणजे माझं आणि निसर्गाचं असं कोणतं बरं नातं आहे, कोणते रेशीमबंध आहे. तर मानवाला निसर्गाची जी ओढ युगानुयुगांपासून लागून राहिली आहे, ती या आदिम मृदू बंधनामुळे तर नाही ना. आणि माणसाला जी आहे ती निसर्गाची ओढ का बरं लागली आहे, कारण माणूस हा जो आहे सुरुवातीला जो काय होता, निसर्गाच्या आहारी स्वतः म्हणजे निसर्गातच त्याचं वास्तव्य होतं. म्हणजे बघा, जंगलामध्ये लोक सुरुवातीला काय करत होते, घर जे आहे शेतामध्येच घर जे आहे बांधून राहत होते. त्याचप्रमाणे ते जिथले कंदमुळे फळं याच्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. मनुष्य सुरुवातीला निसर्गाच्या सानिध्यातच जगला, निसर्गाच्या सानिध्यातच राहिला. त्याच्यामुळे तर नाही ना की मनुष्याचे आणि निसर्गाचे जे आहे नाते दृढ आहे म्हणजे घट्ट आहे, पक्का आहे. मग नंतरच्या पॅरेग्राफमध्ये लेखक म्हणत आहे की मी डायनिंग टेबलजवळ येतो तेव्हा भान येतं की आपण उघडलेल्या खिडकीतल्या काळोखात
सायलीचा, मोगऱ्याचा आणि चाफ्याचा सुगंध शोधत होतो. जॅकरोटची निळाई जांभळाई शोधत होतो. बोगनवेलीची लाली शोधत होतो आणि केशरी गुलमोहराही शोधत होतो. काळ्या अंधारात ते सारेच विसावले होते, सुखावले होते आणि माझं वेडं मन मात्र त्यांना केव्हा जाग येते याची आस लावून बसले होते. ते जे आहे लेखक जे आहे ते काय मध्यरात्री त्यांना जाग आला त्यामुळे ते लेखक काय जाग आल्यामुळे ते मध्यरात्री खिडकीजवळ जी आहे खिडकी उघडली आणि तिथे खुर्ची टाकून ते बसले आणि बाहेर ते निरीक्षण करू लागले. बाहेरच्या झाडांचे ते निरीक्षण करू लागले. ते म्हणत आहे की पहाट केव्हा होते, कारण पहाट झाल्यानंतर जे आहे फुलांचा हवा चालते आणि फुलांचा जो सुवास आहे वारा आल्यानंतर तो इकडे तिकडे दरवळतो आणि तो जो आहे वारा जो आहे तो कधी म्हणजे पहाट आल्यानंतरच जो आहे तो काय होते फुलं जे आहे पूर्णपणे उमलून जातात. उमलल्यानंतर त्यांचा सुवास जो आहे तो काय होतो चारी बाजूनी पसरतो. त्याच्यामुळे जे आहे आणि पहाट झाल्यानंतर मग जी झाडाला फुलं आहे ती लागली आहे ती सुद्धा दिसून पडतात, म्हणजे त्यांचं सौंदर्य सुद्धा दिसून पडते. काळोखामध्ये गुलमोहराचं, मोगऱ्याचं आलेले फुलं जे आहे ते बघायला मिळत नाही. पहाट झाल्यानंतर ती काय होते बघायला मिळते. त्याच्यामुळे लेखक जे आहे ते काय करत आहे उत्सुकतेने पहाट होण्याची वाट बघत आहे आणि ते पहाट होण्यासाठी पहाटेच्या सौंदर्याचं निरीक्षण जे करण्यासाठी लेखकाचे डोळे जे आहे सुखावलेले आहे म्हणजे ते अतिशय आतुर झालेले आहे. असं मला त्या वृक्षवेलींच्या बाबतीत वाटत नाही, तर ते म्हणत आहे की असं मला त्या वृक्षवेलींच्या बद्दलच वाटत नाही, तर जी माझी नात आहे अल्विशा, माझ्या मुलीची अल्मासची ती लहान मुलगी, तिचं नाव जसं जगा वेगळं आहे तशीच तीही मुलगा वेगळी आहे. जे आहे ते माझ्याच बाबतीत असं होत नाही म्हणते, तर मग त्यांनी जे हे सांगण्यासाठी जे आहे ते नातीचं सुद्धा उदाहरण दिलेलं आहे. तीही तशीच मुलगा वेगळी आहे. अजून वर्षभराची देखील झाली असेल नसेल, वर्षभराची म्हणजे 1 वर्षाची ती व्हायची आहे अजून. अल्मास आमच्याकडे राहायला आली की अल्विशाही तिच्याबरोबर येते, पण दिवसभर असते ती माझ्या खांद्यावरच. जी आहे ही आहे अल्मास जी आहे ती नात आहे लेखकांची आणि ती आल्यानंतर लेखकांच्या खांद्यावरच असते. छोटे मुलं जे आहे ते काय असतात आजोबांचे जास्त लाडके असतात आणि अल्मास जी आहे ती सुद्धा जी आहे आपल्या आजोबाची लाडकी आहे, म्हणून ते म्हणतात की दिवसभर माझ्या खांद्यावरच ती खेळते. मला बिलगून ती रात्री आईजवळ जी काय आहे गाढ झोपते, तेव्हा शैशव असते, नितळता किती मोहक असते हे जाणवते. ती दिवसभर खेळणार पण रात्रभर तिला कोण पाहिजे, तिची आईच पाहिजे. रात्रभर मुलं जे आहे ते आईला सोडून झोपत नाही. दिवसभर ते आईला कदा सोडून राहतील, पण रात्र झाल्याबरोबर ते काय करतात आईची आठवण करतात. जसं पिलं जे आहे पिलांची आई चिमणीची पिलं आहे ते घरट्यात असतात दिवसभर, पण त्यांना सुद्धा जे आहे म्हणजे त्यांना सुद्धा त्यांच्या मायेची ऊब हवी असते आणि चिमणीसुद्धा दिवसभर बाहेर असते, पण रात्र झाल्याबरोबर ती बरोबर आपल्या मुलांपाशी येते, घरट्यात आपल्या पिलांपाशी येते. मग मी असा उत्तर रात्री डायनिंग टेबलवर लिहायला बसलो तरी तिची आठवण होते. अल्विशा उठली की नाही ते हळूच डोकावून पाहतो. ती केव्हा उठेल, खुदकन हसत आपल्याकडे पाहून आपल्या अंगावर झेपेल आणि ते जे आहे अल्विशा जी आहे ती झोपून पहाटे मुलं कशी असतात, लहान मुलं झोपून असतात छान गाढ, आणि मग लेखक सुद्धा जे आहे ते मग ही उठली नाही का बघा, लहान मुलगा जे झोपून असेल तर आपल्याला करमत नाही, सगळं वातावरण कसं होऊन जाते शांत होऊन जाते. मग खूप वेळ झोपला तर आपणच त्याला उठवायला जातो, उठ बाळा किती वेळ झाला तू झोपून आहे, आपण असं म्हणतो आणि त्याला उठवायला जातो. तसंच लेखकाच्या बाबतीत सुद्धा असं झालेलं आहे. अल्विशा ही खूप वेळ झोपून राहिलेली आहे आणि ते सुद्धा जे आहे अल्विशा अजून झोपूनच आहे का, उठली आहे का, म्हणून ते सुद्धा काय करतात त्या रूममध्ये डोकावून पाहत आहे आणि की अल्विशा उठेल आणि मग गोंधळ करेल जे आहे आणि मग हसेल, असं कोणाला वाटतं, लेखकाला वाटत आहे.
आपण ही झाडं आणि ही अशा वेली यावेळी निवांत झोपलेल्या असतात. अल्विशा देखील गाढ झोपलेली असते. ती उत्तर रात्री निरवतानी अल्विशाच्या गाढ झोपेतील निरागस शांतता यात किती कमालीचं आणि आश्चर्यकारक साम्य आहे नाही. हे नातं देखील आदिम नातंच नाही का? निसर्गातलं आणि मानवातलं. शेवटी ते दोघेही एकाच विश्वाचे दोन घटक आहेत. हा विचार हे नाजूक नातं पाकळी पाकळीनं उलगडून लागतो. निसर्गाचं आणि जे आहे निसर्गाचं आणि मानवाचं काय आहे असंच नातं आहे. एक मुलगी म्हणजे छोटी मुलगी जी आहे दिवसभर काय करेल म्हणजे असं कोणापाशीही राहील, असं खेळेल ती घरातल्या कोणत्याही व्यक्तीपाशी, पण तिला संध्याकाळी काय असते, तिच्या आईचीच गरज असते. म्हणून म्हटलं आहे की निसर्गाची किमया काय आहे, अजब आहे असं लेखकाला सांगायचं आहे इथे. तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतकंच बघू आणि आपल्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण हा पार्ट जो आहे तो आपला कंटिन्यू करू.